मंडळी सहज आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूच्या ऑफिसमध्ये आलं आणि डायरेक्टली इथं बघतो काय की शाहिद भाऊ जे आहे ह्या फायली घेऊन बसलेले आहे. आता मला नेमकं हा प्रकार कळाला नाही, तर मी सहज विचारलं की शाहिद भाई हे काय आहे ते सांगा आम्हाला. हे रजिस्ट्रेशनच्या फायली आहेत आणि ह्या फायली लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो. त्यांना 7/12 रजिस्ट्रेशन, लाईट, पाणी, रस्ता या सर्व गोष्टी त्यांना देतो आणि जागेचा ताबाही देतो. आणि म्हणायला गेलं थोडक्यामध्ये की आज तुम्ही आम्हाला म्हणजे आम्हा सगळ्यांना 7/12 खरेदी खत संमती पत्र ह्याची माहिती देणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. बरोबर मंडळी, बघितलं तुम्ही, आज खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. तो नाही की हॅलो गाईस हे बघा ते बघा, पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणारा व्हिडिओ आहे. कारण की 7/12 खरेदी खत संमती पत्र ही सगळी डिटेल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तंतोतंतोची माहिती शायद बाय मी देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख, हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज युट्यूब चॅनलचे ऑफिस आहे, व्हिडिओ सुद्धा आहे आणि बघायला गेलं हे पटेल साहेब आहे. जसं स्टार्टिंगला तुम्ही बघितलं कागदपत्राची माहितीचा व्हिडिओ ठरणारा असणार आहे. आज मुद्दामून मला असं वाटलं की तुम्हाला नेमकं 7/12 खरेदी खत शाहिद भाऊला पण वाटलं, मला पण वाटलं की तुम्हाला सगळं काही डिटेल एक व्हिडिओ बनवू, भले ते 10 मिनिटाचा असू द्या, 15 मिनिटाचा असू द्या, पण तुम्ही प्लीज एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ असणार आहे खूप महत्वाचा तुमच्यासाठी विषय आहे, महत्वाचा व्हिडिओ आहे. कारण की आज पुण्यामध्ये फसणारे लोक एवढे आहे, आता पण फसू राहिलेले. कसं कसं फसतात, ते काय फसतात, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. फसतात म्हणजे कागदपत्रामध्ये आम्ही तुम्हाला डेली सांगतो खरेदी खत, संमती पत्र, 7/12 सर्च रिपोर्ट, सगळं काही आज माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. तुम्ही बघायला तयार असाल तर हा व्हिडिओ महत्वाचा तुमच्यासाठी असणार आहे. जाहिराती वगैरे नाही, पहिला कागदपत्राची माहितीचा व्हिडिओ बघा तुम्ही, त्यानंतर ठरवायचं की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जी काय माहिती येते ती खूप सर्च करून आणतात आम्ही, तर व्हिडिओ बघा संपूर्ण. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या आपल्या रिअल एस्टेटच्या चॅनलवर. तुम्हाला भीती वाटते जागा घेण्यासाठी, जमीन घ्यायचे व्यवहार करण्यासाठी, तुम्ही घाबरता, तर तुमची भीती ही जी आहे ती 100% बरोबर आहे. कारण की घाबरणे, कारण की आपण जो आपला मेहनतीचा आपला पैसा आपण जो लावणार असतो त्याला 100% तुम्ही सगळा विचार करून लावणे गरजेचं आहे. पण लालच मध्ये जाऊन कुठलाही व्यवहार, कुठलाही तुमचं खरेदी विक्री हे करू नका. कारण की ह्याच्यामुळंच माणूस जे दिसत नाही ते बघतो आणि फसतो. तर असं हे फसण्याचे भरपूर प्रकार होतात. पण तुमच्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे जे आम्ही तुमच्यासाठी माहिती आणतो, जे तुम्हाला जागा देतो, जे तुम्हाला घर बनवण्यासाठी तुमचं स्वतःच एक घर बनावं ही आमची एक इच्छा आहे. त्यामुळं आम्ही तुमच्या समोर पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर ही सर्व माहिती आणतो. पण त्या माहितीचा फायदा जे असतात 100 मधून 10 ते 20% फक्त लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. आणि त्यांच्याच फायली आज ऑफिसला आलेल्या आहेत, त्यांच्याच रजिस्ट्रेशनच्या फायली आज ऑफिसला येऊन त्यांना आम्ही पोहोचवणार आहे. कारण की त्यांच्याही मनात शंका असेल किंवा राहील, पण त्यांनी विश्वास ठेवून आपल्यावर जागा घेतली. आज कुणी 1 गुंठे, कुणी 2 गुंठे, कुणी 3 गुंठे जागा घेतलेली आहे. त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या फायली आपण आज इथं ऑफिसला आपल्या आणलेल्या आहेत आणि त्या लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करत आहोत. आणि त्याच माध्यमातून तुमच्या समोर पण ही माहिती पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर पहिले तर तुम्हाला शायद सगळ्यात पहिला काय आहे, मी तुमचं ऐकत होतं की आपल्याला 7/12 दाखवा भाव कसा असतो. 7/12 जो असतो तो ऑनलाईन असतो. ऑनलाईन वरती तो तुम्हाला काढून भेटतो, पण आपल्या फाईलला पण आपण 7/12 लावून दिलेला असतो. त्याबद्दल कुठलंही तुम्हाला घाबरण्याचं काम नाही. कारण की हा 7/12 तो असतो जागा मालकीचा.
तो जो फाईलला लागलेला असतो, आपण हे जो असतो हा 7/12 असा असतो, ह्याच्यावर मालकाचं नाव असतं की बाबा हा मालक आहेत, हेच मालक तुमचं पेपर रजिस्ट्रेशनच्या दिवशी येऊन साईन करून मगच ते तुम्हाला भेटलेले असतात. त्याच म्हणजे हे प्रदीप गुलाब खरबस यांचं नाव जे 7/12 आहे तेच माणूस इथं तुम्हाला खरेदी देण्यासाठी. बरोबर मंडळी, बघा झूम करून तुम्हाला दाखवतो. बघा हे नाव वाचा प्रदीप गुलाब खरबस. एक मिनिट थांबा. प्रदीप गुलाब खरबस हे ओनर आहेत. ओनर हे आहे, ओनरच तुमच्या नावावर जागा करून देण्यासाठी रजिस्ट्रेशन ऑफिसला येतात. आणि हे आपण बरोबर. त्यांच्याकडून खरेदी खत हे टायटल जे दिसतं तुम्हाला, हम्म. हे बघ, हे टायटल जे असतं हे खरेदी खत म्हणजे बरोबर. सेल डेट. सेल डेट. तुम्हाला हे खरेदी दिलेली आहे. आणि हेच डॉक्युमेंट बरोबर तुम्हाला दुसरं एक डॉक्युमेंट असतं जे भरपूर लोक 1 गुंठा 2 गुंठे जागा घेताना ते डॉक्युमेंट विसरतात किंवा त्यांच्या लक्षामधून निघून जातं की फक्त एवढी फाईल बघतात आणि म्हणतात की अरे मला सर्व डॉक्युमेंट भेटले, पण तसं नाहीये मित्रांनो. आणि शायद भाई संपूर्ण माहिती घ्या. एक लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की भाऊ आम्ही 11 लोकांमध्ये किंवा 10 लोकांमध्ये आम्ही जागा खरेदी केली तर ती विकूच शकत नाही. मग आपण जे बोलतो ना की संमतीपत्र तुम्हाला भेटलं तर मग तो संमतीपत्राचा काही उपयोगच नाही ना लोकांच्या समोर. अहो आपण संमतीपत्र घेऊन देऊ राहिलेले आहे. आता संमतीपत्र मंडळी कशासाठी असतं माहिती का? हे आपले 10 ते 11 मेंबरची संमती असती, बरोबर ना शाहिद भाऊ? जेवढे 7/12 गट नंबर मध्ये तुमच्या जे खरेदीमध्ये जेवढे लोक आहेत त्या लोकांचं तुम्हाला खरेदी खत म्हणजे संमतीपत्र म्हणजे उद्या भविष्यामध्ये तुम्हाला बांधकाम करताना किंवा डेव्हलपमेंट करताना कुठल्याही प्रकारची ते कोणाची संमती घेण्याची गरज नाही आहे. त्यासाठी ते संमतीपत्र असतं आणि तेच भरपूर लोकांकडं नसतं. त्यामुळं ते जागा ते सेपरेट विकू शकत नाही, त्याच्यावर डेव्हलपमेंट करू शकत नाही, कारण की सर्वांचे संमतीपत्र असल्याशिवाय ग्रामपंचायतला तुमचं नोंद होत नाही. त्यामुळं माणसाला तेव्हा कळतं की आपण फसलो. बरोबर ना, बरोबर ना. आणि मंडळी लोक तुम्हाला विकतात जागा, तुम्ही ती जागा बघितली का? ती इनामी जागा आहे का महार वतन जागा आहे? भरपूर जागेचे प्रकार असतात, पण आपण फसलो जातो. बघा आमच्या इथं जे आहे तुम्हाला काय काय भेटतो ते सांगा शाहिद भाऊ. आमच्या इथं तुम्हाला तर पहिला विश्वास भेटतो की तुम्ही तुमचं घर 100% पुण्याच्या जवळ बनवू शकता. हा विश्वासच खूप मोठा आहे आणि त्या विश्वासाच्या भरोश्यावरच आम्ही एवढा लोकांचा विश्वास संपादन केला आहे की ती लोक एकदा आमच्याकडे घेतल्यानंतर त्यांना सर्व डॉक्युमेंट भेटतात, जागा भेटते, जागेवर ताबा. आज लोक दर आठवड्याला आपल्या स्वतःच्या जागेवर प्लॉटवर मुलाबाळांना घेऊन येऊन पूर्ण दिवस आपल्या जागेवर घालवतात. जास्त दूर नाहीये. सुरुवातीला तुम्हाला जागा व्हिजिट करणे गरजेचं आहे. जागा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला बुकिंग करणे आहे. बुकिंग केल्यानंतर 50% डाऊन पेमेंट जे आहे ते तुम्हाला रजिस्ट्रेशन खरेदीच्या दिवशी तिथं चेकनी पेमेंट करायचं आहे आणि 50% जे असणार आहे तुम्हाला EMI भेटणार आहे फक्त 2 वर्षासाठी. आणि बघायला गेलं मंडळी, विश्वास ठेवा, तुम्हाला 7/12 खरेदी संमतीपत्र, 8चा उतारा, सर्च रिपोर्ट हे सगळं काही आम्ही देतो. ते पण कसं बघा, तुम्हाला 10,000 रुपये तुम्हाला बुकिंग करायचंय. आता यवतचं बघा तुम्ही 380ची जागा आहे, मग त्यानंतर 4,80,000ची जागा आहे, 5,80,000ची सुद्धा जागा आहे. यवत कुठं? हडपसर, उर्ली कांचन आणि उर्ली कांचनच्या पुढं सोलापूर रोड आणि रोड टचच यवतची जागा आहे. आणि तिकडं काय काय भेटू राहिलो तुम्हाला? 7/12 खरेदी खत, संमतीपत्र, सर्च रिपोर्ट, 8चा उतारा, एवढं सगळं. आणि तुम्हाला 50% डाऊन पेमेंट करायचंय, बाकीचा सुलभ हप्ता तुम्हाला पेड करायचं. पण तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल चांगलं तर कॅश घेऊन टाका. तुम्ही कॅश घेऊ शकता, डिस्काउंट भेटेल तुम्हाला बिलकुल. आणि बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला सुलभ हप्त्यामध्ये डिस्काउंट द्या. अहो मंडळी, पहिलाच तुम्हाला डिस्काउंट दिले गेलेलं आहे. 0% व्याज. 0% व्याज तुमचं डिस्काउंट आहे. आणि आपल्याकडे पुणे नगर रोडवर पण आहे, पुणे सोलापूर रोडवर पण आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आपल्या भविष्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही आजच हे ठरवा की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आपण हप्ते भरू शकतो बिनव्याजी आणि आपली जागा होऊ शकते. उद्या भविष्यामध्ये तुमच्या मुलांना, तुमच्या बाळांना 100% त्याचा फायदा होणार आहे. आणि आज जे लोकांनी घेतलेला आहे उद्या 100% तेच लोक तिथले मालक असणार आहेत. तिथं आपण जेव्हा जाणार 10-15 वर्षानंतर
तेव्हा आपण म्हणणार आपल्याकडे हे व्हिडिओ आला होता, हे जागेची माहिती शाहिदबाईंनी कासिमबाईंनी दिली होती, आपण आपल्याकडे पैसे पण होते डाऊन पेमेंट करण्यासाठी, पण आपण केले नाही, लांब आहे म्हणून. पण आज इथे एवढं जवळ येईल की तिथं मेट्रो असेल, रेल्वे असेल आणि बस सुविधा असेल, सर्व सुविधा तिथं असतील, कॉर्पोरेशन असेल, हे सर्व गोष्टी असेल, तेव्हा आपल्याला पस्तावा होणार आहे, आपल्या मुलांनाही पस्तावा होणार आहे. आपली मुलं नक्की म्हणणार आहे, माझ्या वडिलांनी जर तिथं 2 गुंठे जागा घेतली असती तर आज मी तिथं जाऊन तिथं भाडं भरण्यापेक्षा तिथं सुखाने राहिलो असतो आपल्या फॅमिली परिवाराबरोबर. तर आपल्या आई वडिलांनी किंवा आपल्या वडिलांकडून जी चुकी झाली असेल की बाबा त्यांच्याकडे नसतील पैसे घेण्यासाठी, पण आज वेळ आहे, आपल्याकडे जर आहे तर लवकर डिसिजन घ्या आणि आपल्या घराची सुरुवात नव्या शहरामध्ये 100% करा. आणि मंडळी, तुम्ही टोकन दिलं ना तर तुम्हाला आम्ही काय काय देतो त्या टोकनच्या वेळेला ते पण सांगा शाहिद भाऊ. आम्ही तुम्हाला टोकनच्या वेळेस तुमचा जागे कुठल्या नंबरचा प्लॉट बुकिंग केलेला आहे त्याची रीतसर पावती देतो, आणि जर काही कारणास्तव तुम्हाला तो कॅन्सल करायचा असेल तर तुमचे जेवढेही पैसे तुम्ही दिलेले आहेत 100% तुम्हाला ते रिटर्न भेटणार आहे. बिलकुल बिलकुल. त्यामुळं कुठल्याही फसवेगिरीमध्ये तुमच्या पैसे घेण्याची आम्हाला कुठलीही लालच नाहीये. आम्हाला एकच लालच आहे की लोकांचं घर बनावं. आता भाडे भरणे बस झालं, आता प्लॉटचे EMI भरू आणि आपलं घर बनवू स्वतःच. चला मंडळी, व्हिडिओ मोठा झालेला आहे. आज तुम्हाला 7/12 खरेदी खत बद्दल तुम्हाला माहिती भेटली. अजून तुम्हाला तपशील म्हणजे बघा, व्हिडिओमध्ये जास्त दाखवता जमत नाही, डिटेलमध्ये संपूर्ण पेपर बघता येत नाही. तुम्ही एकच काम करायचं, तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल खरेदी खत 7/12 कसं असतं, काय असतं, फिजिकली येऊन तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करा. आणि तुम्हाला ह्या साईडची जागा बुकिंग करायची असेल, ह्या साईडची म्हणजे सोलापूर रोड साईडची, नगर रोड. ओके, रोड का सांगितलं की सोलापूर रोड आहे, नगर रोड आहे. नगर रोडला जे आहे कासारी फाटा आहे किंवा सणसवाडी आहे किंवा सोलापूर रोड आहे तर यवत आहे. ओके, प्लॉटचे व्हिडिओ आधीच बनवलेले आहे, त्या प्लॉटचे व्हिडिओ तुम्ही व्हिजिट करू शकतात. व्हिडिओ बघितलं याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण यायचं तुम्हाला जागा व्हिजिट करायला तर टोकनच घेऊन यायचं. जय महाराष्ट्र आणि जय जय